चला तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे संडे आणि संडे गार्डनवर आज करूया म्हटलं. बघा आज आपण आपल्या रविवारी बागेमधील प्रत्येक झाडाची ग्रोथ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जेवढे होईल तेवढे. वॉटर लिलीने खूप छान आपला ग्रोथ घेतलेली आहे आणि बघा हार्डीला पहिल्यांदा ही नवीन कळी दिसलेली आहे ह्या सीझनला. बाकी बऱ्याच वॉटर लिलीने फुलं दिलेलं आहे, रंग कळलेला आहे, पण पाऊस आल्याशिवाय ती एक वेगळीच चमक आहे ती येणार नाही झाडांना, फुलांना. आणि इथे बघा जास्वंदाचे छोटे छोटे कळ्या मात्र सुरूच आहे ना. आणि इथे बघा हे चिकूचं प्लांट आहे, चांगली ग्रोथ घेतली आहे ना, पण आणलं होतं त्याच्यापेक्षा. आता माझ्याकडे चिकूचे 2 झाले आणि इथं मलबेरी आहे ही जे दिसते तुम्हाला. सर्व बऱ्याच झाडांची कटाई करायची वेळ आलेली आहे, पण आता पावसाचीच वाट पाहणं सुरू आहे. इथे बघा अंजीरचं हे मी दाखवलं ना, तिथून कट केलं होतं आणि बरेच दिवस ते झाड तसंच होतं की एक पान नव्हतं, पण त्याचा टाईम आला ना, आता त्याला नवीन नवीन पाने यायला लागले. आपल्या पेरूच्या झाडात बघा एक पेरू मोठा होत आहे, बाकी सगळे पेरू गळाले. कारण पहिल्यांदा जेव्हा फळं येतात ना, तेव्हा त्या झाडावर जेवढी झाडांची ताकद असते ठेवण्याची तेवढेच ठेवतात, बाकी ते सर्व गळाले. आणि एक पेरू आहे आणि याचंसुद्धा वडाच्या झाडाची कटाई करायची आहे, कारण ते एकसारखं उंचच वाढत आहे. बघा आता पिवळा जास्वंद आहे, आपण याची पण मला कटाई करायची आहे. मी तेच बघते, एक वेळा पाऊस आला ना हे सर्व झाडाची कटाई करणार आहे. आणि इथे बघा चिकूचं हे प्लांट मस्त झालेलं आहे, हिरवं हिरवं गार तर दिसते दिसायला. फळं नसले ना तरी हे इतकं सुंदर दिसत आहे, कारण सर्वात चमक या झाडाला आलेली आहे बागेमध्ये आता या टाईमला. म्हणून लक्ष वेधून घेणारं हे झाड आहे आपल्या बागेमधले आता सध्या तरी. आणि इथे बघा यालासुद्धा छान अशा कड्या येत आहे, पण म्हणा अशी जास्त फुलं येणं बंद झालेलं आहे माझ्या प्लांटला. आपल्या जे राहतात ना 10 o'clock वगैरे त्याला, कारण खारुताई बऱ्याचदा ते खाताना दिसले झाडं, का त्याच्या कळ्या खाते का फुलं खाते काही कळलंच नाही मला. पण याचे शेंडेच तोडत होते ती, बऱ्याचदा मी बघितलं तिला ह्या झाडांचे. आणि ग्रोथ मात्र खूप जास्त घेतलेले आहे झाडांनी. हे अडेनियम आहे आपले बघा, पर्समध्ये लावलेले झाडंसुद्धा इतके ग्रोथ घेत आहे ना, खूप असे दाटसर झालेले आहे पूर्ण झाडं. आणि आता पाऊस आल्यावर मला असं वाटतं त्याला फुलंसुद्धा येते. आणि इथे बघा थोडंसंच आकार बाकी राहिला आहे, मग छानच आकार दिसेल बघा तुम्ही. थोडंसं आकार बाकी राहिला फक्त. आणि इथे बाकीचे हे तर व्हिडिओ बनवलेले आहे कसे आकार दिले वगैरे, तर तुम्हाला हा पण बघा आता याचे शेंडे वर फुटायला लागले नाही, हे मात्र मी कट करेल आता किंवा मग बांधून घेईन. थोडं दाटसर दिसते. आणि बघा पक्ष्यांची खूप सोय केलेली आहे, पाण्याची दाण्यांची. खूप छान वाटते जेव्हा बागेमध्ये येतात ना, खूप समाधान मिळत असते मला. आणि इथे सुद्धा पेरूचं झाड आहे बघा, नवीन येत आहे पेरू. तो एक मोठा दाखवला ना मी तुम्हाला, छोटे येत आहे. आता चांगली ग्रोथ झाल्याशिवाय मी झाड दुसरी कोणती बदलणार नाही. कारण मागे काय झालं, मी ते झाड असं एक झाड होतं माझ्याकडे पेरूचं, मी ते पूर्ण असं उपटून घेतलं ना, तर त्याच्या मुळ्या तुटल्या आणि ते झाड माझं खराब झालं. म्हणून मी आता चांगला टाईम बघूनच हे करणार आहे. झाड काढताना ना खूप सावधगिरीने काढायला लागते, कारण आपण थोडेसे त्याच्या मुळ्या तुटल्या ना तर ते झाड वाचत नाही. पूर्ण झाडांना काही इजा न होता ते काढलं ना तरच आपले झाडं वाचतात. आणि बघा आता पूर्ण बाग नाही दाखवलेली आहे तुम्हाला, म्हणजे खालची पण बाग बाकी आहे. आणि माझी काही कामंसुद्धा सुरू होते सकाळी. जेव्हा असं पाणी द्यायचं असते ना मग घेऊन, तर तेव्हा बराचसा वेळ लागतो झाडांना. नाही तर तसं लवकर होते आपलं पाईपनं जर दिलं तर. पण कधी असं काही खताचं वगैरे असते ना पाणी केलेलं, ते मी देत राहते. आणि एक्सरसाइजसुद्धा होते बागकामामध्ये, हे महत्त्वाचं काम होते. पण ते पण होते, आपल्या शरीराची हालचाल होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने पाणी देणं आपल्या शरीरासाठी आणि झाडांसाठी सुद्धा आवश्यक पडते. आणि असे कामं चालू असतात बागेचे. चला म्हटलं आज व्हिडिओमध्ये काहीतरी तर आपली बागच दाखवून देऊया. आता खालची बाग तर सुद्धा दाखवायची होती मला, पण मी एवढं काम केलं नाही. हे वरची बाग तुम्हाला दाखवलेली आहे. वॉटर लिली प्लांटसुद्धा पूर्ण नाही दाखवलेले आहे, कारण पूर्ण दाखवले की खूप वेळ होते आणि वेळ लागतो मग व्हिडिओलासुद्धा. आणि पक्षीसुद्धा बागेमध्ये भरपूर प्रमाणात येत आहे माझ्या. आणि तुम्हाला कशी वाटते बागकाम आणि बाग नक्की सांगा. आवडत तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद.